भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरात 6 डिसेंबर रोजी भरदुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे। शहरातील अवघ्या 5 वर्षीय मुलीवर एका 15 वर्षीय परप्रांतीयाकडून अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय सध्या दहशतीत असून आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि या घटनेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय नागरिकांचा आज लाखांदूर बंद याची हाक देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बस स्टॉप गांधी चौक या मार्गे तहसील कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। आरोपी व त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ लाखांदूर तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे, आरोपीने यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी, तसेच पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला जामीन मिळू नये यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवावा, कठोर शिक्षा ठोठावावी अशी भूमिका नागरिकांनी मांडली। यासोबतच आरोपीच्या कुटुंबाकडे असलेले कथित बेकायदेशीर आधार कार्ड, रेशन कार्ड व रहिवासी दाखले तत्काळ रद्द करून ते तयार करून देण्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। शहरात रोजगारासाठी किंवा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांची पोलीस नोंदणी, मूळ रहिवासी कागदपत्रांची पडताळणी व संशयास्पद व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद आहे। परप्रांतीयांना घरे भाड्याने देणाऱ्यांनी पोलिसांना पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे, तसेच फुटपाथावरील बेकायदेशीर दुकाने व व्यवसायांची तपासणी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना शहराबाहेर हद्दपार करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। आज पुकारण्यात आलेल्या लाखांदूर बंदला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शाळा, महाविद्यालय, दुकाने, पानठेले तसेच निमशासकीय आस्थापने बंद ठेवण्यात आली होती। या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। सांगा तुमचं नाव काय आहे? नमस्कार, मी सौरभ कुते पाटील, लाखांदूरचाच रहिवासी। आमचे काही निवेदनं होते, त्यातलं पहिलं म्हणजे पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याचं होतं। दुसरं म्हणजे जे विधिग्रस्त होते त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला हा इथला आहे, तर त्यांना लवकरात लवकर रद्द करण्याचं होतं। परत हे ज्याने कोणी काढून दिलं त्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्याची होती। त्यानंतर कठोर ती कठोर शिक्षा त्या विधिग्रस्तावर करण्याची होती। परत 25 लाख पीडितेच्या कुटुंबियांना आणि परत शासकीय नोकरीचे आश्वासन हा आमचं मागणं होतं। आमचे समाज बांधव आणि जेवढे आमचे अध्यक्ष आहे, आमच्या समाजाचे कब्रस्तान असो किंवा मस्जिद कमिटी, जामा मस्जिद कमिटी समाज असो आणि जेवढेही आहेत यांचा जो आहे सगळ्यांचा या मोर्चाला पाठिंबा आहे। आणि आम्ही जो अन्य व्यक्ती आहे ज्यांनी हा कृत्य केला आहे तो त्याला आमच्या धर्माचा जो नाव आहे तो बाहेरून आहे, तो बाहेरचा आलेला मुलगा आहे। आमची 3री ते 4थी पिढी इथंच आहे। आमचे आजोबा, बाबा, आमची मोठी म्हणजे सर्व पिढी याच ठिकाणी झाली आणि याच्या नंतर अगर कोणी परप्रांती आमच्या इथं बांगलादेशी कोणी आला तर त्याला पहिले जोडा मारायचा काम आमचा राहील आणि याला फाशी द्या अशी आम्ही शासनाला निवेदन करतो आणि हा आमचा समाज पूर्णपणे या घटनेचा निषेध करतो। निंदनीय बाब आहे। तर या घटनेविरोधात सकल हिंदू समाज लाखांदूर तालुका यांनी जे आज तहसील कार्यालयातून जे निवेदन दिलेलं आहे त्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या सर्व मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे, या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या तत्काळ पाठवण्याची आम्ही कार्यवाही करू आणि आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने जो काही फॉलो असेल तो संबंधितांनाही आम्ही तो देऊ। धन्यवाद।